नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जेव्हा सौमित्र DNA टेस्टची मागणी आता करतो, जे काही ते रिपोर्ट आहे तर ते सांगू शकतात की ती बॉडी नक्की कोणाची आहे आणि नानासाहेब रणदिवे यांचा खून झालेला नाही. तेव्हा आता DNA टेस्टसाठी आता सौमित्रने जेव्हा आता मागणी केलेली असते, तेव्हा आता मिलॉर्ड साहेब म्हणतात की DNA टेस्टची मागणी ही योग्य आहे का? ॲडव्होकेट निंबाळकर, तुम्हाला या बाबतीत काही बोलायचं आहे का असं विचारतात. तेव्हा मात्र ॲडव्होकेट निंबाळकर म्हणतात की नाही, अजिबात नाही. DNA टेस्टची जी काही मागणी आहे ते योग्यच आहे. म्हणजे आमचे मित्र सौमित्र यांचा अभ्यास दिसूनच येतोय. म्हणजे हे बघा, सरळ हाताने जर जेवता येत असेल तर वाकडा हात करून का जेवायचं बरं? तर पोलिसांनी व्यवस्थित जाब विचारला तर ऋषिकेश रणदिवे व्यवस्थित त्यांचा गुन्हा कबूल करतील आणि DNA टेस्ट होऊन दे. आणि ती DNA टेस्ट होईपर्यंत ऋषिकेश रणदिवे यांना पोलीस कस्टडी मिळायला हवी. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड साहेब. अहो, ती जर बॉडी ही नानासाहेबांची आहे की नाही हा प्रश्न असेल तर मग ऋषिकेश रणदिवे यांना पोलीस कस्टडी का? तोपर्यंत खून कुणाचा झाला आणि त्या खुनाचा ऋषिकेश रणदिवे यांच्याशी काही संबंध आहे किंवा नाही हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत ऋषिकेश रणदिवे यांना पोलीस कस्टडीत ठेवणे हे चुकीचे आहे. ॲडव्होकेट निंबाळकर लगेच म्हणतात की ऑब्जेक्शन मिलॉर्ड साहेब, त्यांना पोलीस कस्टडी मध्ये न ठेवता बाहेर ठेवणं हे अतिशय अयोग्य आहे. कारण हा ऋषिकेश रणदिवे जरीही येथे उभा असला तरी त्याचा स्वभाव कसा आहे, तो इतका शांत नाही हे तुम्हाला माहिती नसेल. त्याने रागाच्या भरामध्ये अनेक असे पराक्रम गाजवलेले आहेत. डोक्यामध्ये राग घेऊन आणि डोक्यामध्ये आता कायम असा राग असतो आणि हातामध्ये ताकद घेऊन तो फिरत असतो. त्याला पोलीस कस्टडी न देता बाहेर सोडणं म्हणजे एखाद्या लहान मुलाच्या हातामध्ये गाडी देण्यासारखं आहे. तेव्हा आता सौमित्र लगेच म्हणतो की राग हा प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा एक भाग असतो मिलॉर्ड साहेब. आणि ॲडव्होकेट निंबाळकर सर हे ऋषिकेश दादाच्या रागाला अगदी वाढून चाढून सांगतो. आता निंबाळकर थोडासा हसतो आणि विचारतो की काय रे, मी वाढून चढून बोलतो रिअली? अरे सौमित्र, मागच्या होळीच्या वेळेस काय झालं होतं, म्हणजे रागाच्या भरात त्या हवालदाराला मारलं होतं आणि त्यालाच त्या जेलमध्ये लॉक करून तो निघून गेला होता. तेव्हा मात्र आता ऋषिकेशला त्या क्षणाची आठवण होते की तो जेलमधून पळाला होता केवळ जानकीला वाचवण्यासाठी. आणि आशुतोष निंबाळकर म्हणतो की मिलॉर्ड साहेब, यांच्यावर मारामारीच्या आणि धमकीच्या असे अनेक केसेस आहेत, त्यामुळे अशा माणसाला जर तुम्ही मोकळं सोडलं तर ते अत्यंत धोकादायक असू शकतं. ऐश्वर्या तर अगदी हसत असते. तिच्या मनासारखं आता निंबाळकर बोलत असतो, परंतु जानकीच्या डोळ्यात मात्र पाणी येते. कारण इतकं सत्यवादी वागून सुद्धा शेवटी जे काही आरोप होतात ते त्यांना सहन होत नाही. निंबाळकर पुढे म्हणतो की DNA रिपोर्ट जो येईल तो येईल, परंतु तोपर्यंत ऋषिकेश रणदिवे यांना पोलीस कस्टडीच मिळावी, त्यांना बेल मिळू नये, त्यांना दिली जाऊच नये. तेव्हा सौमित्र विचारतो की त्यांना बेल का मिळू नये, या सर्वाचा गुन्ह्याशी काय संबंध? तेव्हा निंबाळकर म्हणतो की गुन्ह्याशी काय संबंध, ऋषिकेश रणदिवे कसे आहे सांगण्यासाठी एका व्यक्तीला मात्र मला इथे कोर्टामध्ये बोलवायचं आहे. सौमित्र विचारतो की तो माणूस कोण आहे? तेव्हा निंबाळकर हसतो आणि सौमित्रला म्हणतो की सयाजीराव विखे पाटील. तेव्हा मिलॉर्ड साहेब परवानगी देतात तर सयाजीरावांना आता कोर्टामध्ये हजर होण्याची लगेच आता विनंती करतात. तेव्हा सयाजी उठतो आणि हात जोडून आता विटनेस बॉक्समध्ये. तेव्हा सर्वजण आता सयाजीकडे बघत असतात. ऋषिकेश तर रागाने बघतो. त्यानंतर आता इकडे सुमित्राला काही चैन देत नाही. ती सारखी आता इकडे तिकडे एऱ्याझऱ्या मारत असते. शर्वरी तेथे येते. शर्वरी म्हणते की आई, अगं काय तू किती असे फेऱ्या मारत राहायची, एकतर सकाळपासून तू काही खाल्लेलं नाही. आई जरा माझं ऐकून घे, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते, तू थोडीशी कॉफी घे. तेव्हा आता सुमित्रा टेन्शन मध्ये असते. ती शर्वरीला म्हणते की अगं तुला माहितीच आहे की आज तुझ्या भावाची ऋषिकेशची कोर्टामध्ये पेशी आहे ते. तेव्हा आता शर्वरी तर रागाने म्हणते तो माझा भाऊ नाही तर तो गुन्हेगार आहे. तेव्हा सुमित्रा शरूवर ओरडते की शरू. तेव्हा शर्वरी म्हणते की आई तू माझ्यावर का रागवतेस आणि काय शरू तुझा खरंच त्याच्यावर विश्वास आहे का? अगं आई, मी तुला सांगते की तू त्याच्या बोलण्यावर जाऊ नकोस. तो आणि त्याची ती बायको एक नंबरचे खोटे आहेत. त्यांनीच आपल्या नानांना जगातून नाहीसे केलं. तर सुमित्रा म्हणते की बास कर, पुरे कर आता. अगं सारखं सारखं असं अभद्र बोलतेस, तुला काही कसं वाटत नाही? नको बोलूस. अगं त्याच्यापेक्षा नाना जिवंत आहे, ते परत येतील असं तू का म्हणत नाही बरं? अगं ते तुझे वडील आहेत आणि माझं सौभाग्य आहे. अजून सुद्धा माझ्या मनात आशा आहे की आपले नाना परत येतील. शर्वरी म्हणते की अगं आई, खोटी आशा कशाला बाळगत? आई, जे काही तुझ्या मनामध्ये दुःख होतंय, नाना नसल्याचा त्रास मला सुद्धा होतोय. सगळ्यात जास्त जीव मी नानांना लावलं होतं, मी तर त्यांची खारुताई होती. आई हे बघ, मी सुद्धा तुझ्यासारखी खोटी आशा बाळगू शकते की नाना येतील म्हणून, पण आई नाना आपल्यामध्ये नाही हे सत्य हळूहळू मी सुद्धा स्वीकारायला लागले. आई तू हे मान्य कर, परंतु
माफ करू नकोस, की ज्या लोकांनी आपल्या नानांना या जगातून नाहीसं केलं त्यांना तू कधीही माफ करू नकोस. उलट प्रार्थना कर की त्यांना अगोदर आणखीन मोठी शिक्षा व्हायला हवी आणि त्यात ऋषिकेश दादा असला तरी चालेल. तेव्हा आता सुमित्राचे कान भरून शर्वरी आत जाते, परंतु आता सुमित्रा विचार करते की नाही, माझा ऋषिकेश निर्दोष आहे, तो प्रामाणिक आहे, त्याने असं काही केलेले नाही, माझं मन मला सांग. परंतु शर्वरी जे काही म्हणते ते जर खरे ठरले तर मग काय करायचे. तेव्हा सयाजी विटनेस बॉक्स मध्ये इकडे कोर्टामध्ये येतो, तर निंबाळकर म्हणतो की नाव सुद्धा भरदस्त आहे आणि माणूस सुद्धा तसा भरदस्तच. निंबाळकर विचारतो की सयाजीराव तुम्ही याला ओळखतात का. सयाजी ऋषिकेशकडे बघत म्हणतो की याला तर मी चांगलं ओळखतो. तेव्हा निंबाळकर विचारतात की नानाबद्दल. तेव्हा सयाजी म्हणतो की त्याच्याबद्दल तर काय बोलायचं, माझ्या करता तो नाण्या होता, मुळशी करता असेल तो नानासाहेब, आम्ही लहानपणाचे मित्र होतो. तेव्हा आता लगेच निंबाळकर विचारतात की अहो ते आता हयात नाही, म्हणजे तुम्ही होतो असं म्हणता, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ते नाहीत म्हणून. तेव्हा आता सयाजी म्हणतो की दुर्दैवाने आता तेच म्हणावं लागेल, म्हणजे हे बघा मध्ये आमच्यामध्ये गैरसमज होऊन आम्ही एकमेकांपासून दूर गेलो होतो, परंतु काही कारणामुळे आम्ही पुन्हा जवळ आलो. तेव्हा निंबाळकर म्हणतो की अच्छा, म्हणजे असं काय कारण घडलं की तुमचे हे स्नेह संबंध परत जुळून आले. तेव्हा सयाजी म्हणतो तुमच्या मुंबईकडे लोक म्हणतात ना, दोस्ती रिश्तेदारी में बदल गई, असं काहीतरी झालं असं समजा. माझी एकुलती एक लेक ऐश्वर्या आणि जे काही नानांचा धाकटा मुलगा आहे त्यांचं एकमेकांशी लग्न झालं. तेव्हा निंबाळकर विचारतो की सारंग म्हणजे नानासाहेबांची दुसरी पत्नी सुमित्रा यांचा मुलगाच ना. तेव्हा मात्र आता निंबाळकर पुढे विचारतात की म्हणजे हे बघा, जे काही नानांचे 2 मुले होते तर दोन्ही मुलांशी तुम्हाला ऐश्वर्याचं लग्न का करावं असं वाटलं नाही, असं वाटलं नाही का. तेव्हा मात्र आता लगेच सयाजी म्हणतो की हो, माझ्या मुलीचं ऐशूचं लग्न सौमित्राशी अगोदरच ठरलं होतं. तेव्हा सौमित्र लगेच उभा राहतो आणि ऑब्जेक्शन मिलॉर्ड साहेब, या केसशी काही संबंध नाही. तेव्हा आता निंबाळकर लगेच म्हणतो की मी सांगतो ना, आणि सयाजीला म्हणतो की तुम्ही बिनधास्त सांगा तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे. तेव्हा सयाजी म्हणतो की माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न सौमित्र बरोबर ठरलं. साखरपुडा सुद्धा हा झालेला होता आणि लग्नाच्या आदल्याच दिवशी तो पळून गेला. माझ्या मुलीला काय वाटलं सर, एका फुलासारखी मुलगी माझी कोमजून गेली. हो, नवीन लग्न होऊन गेलेली मुलगी माझी त्या घरात गेली तर एकही माणूस तिच्याशी प्रेमाने वागला नाही. नवीन लग्न झालेली मुलगी, तिच्या मनाला काय वाटलं असेल हे सर्व सहन करून. अहो, गणपती करता या माझ्या मुलीने मखर आणलं होतं, परंतु या लोकांनी मात्र ते ऑफिसमध्ये नेऊन ठेवलं. मग तुम्हीच सांगा की घरामध्ये जे मखर आणलं असेल तर ते ऑफिसमध्ये नेऊन ठेवल्यानंतर काय वाटलं असेल. कोणतीही एखादी गोष्ट जर तिने केली तर कोणालाही त्याचं कौतुक नव्हतं. घरामध्ये फक्त जे काही ठरवायचं असेल ते फक्त आता जानकी ठरवत होती. माझ्या आयुष्याला त्या घरामध्ये कोणताही हक्क नव्हता. कधी असं राजकारणात सुद्धा बघितलं नव्हतं. अशी इतकी सत्ता त्या घरावर ऋषिकेश आणि जानकी या दोघांची होती. त्यांनी माझ्या लेकीला आणि यांच्या भावाला म्हणजे माझ्या जावयाला पूर्ण दाबून टाकले होते. आणि जज साहेब, मी तुम्हाला हे खरं सांगतो, ही नाण्याला सुद्धा पटत नव्हते, कारण त्यांचा सारंगवर खूप जीव होता. नाण्या कित्येक वेळेस मला हे बोलले होते. तेव्हा आता ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश म्हणतो की हे जे काही बोलतात ते सर्व खोटं बोलतात आणि हे बघा, नाना कधी असं तुमच्याजवळ काही बोललेले नाही. तेव्हा आता निंबाळकर म्हणतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड साहेब. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अहो मिलॉर्ड साहेब, हे खोटं बोलतात. तेव्हा आता ऋषिकेशला शांत राहायला सांगितले जाते, तर ऋषिकेश शांत होतो. त्यानंतर आता निंबाळकर म्हणतात की नानासाहेब अजून काय बोलले होते. सयाजी मुद्दाम आता खोटं सांगतो की नाण्या माझ्याशी खूप काही बोलायचा आणि एकदा तो घरी आला होता आणि तेव्हा तो मला अगदी घाबरत म्हणला होता की सया, माझा कोणीतरी जीव घेणार आहे म्हणून. निंबाळकर लगेच हे ऐकून विचारतो की असे म्हटले होते, आणि नाण्याने मृत्यूपत्र सुद्धा लिहून ठेवलं होतं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये सगळं काही आता सुमित्राचे जे मुलं आहे ती सर्व काही आता संपत्ती सारखी त्यांना वाटून द्यावी म्हणून. हे सत्य जेव्हा या ऋषिकेश आणि जानकीला कळले तेव्हा अचानक एक दिवस एक बातमी समोर आली, म्हणजे कानावर आली, आणि त्या जानकीने माझ्या नानाला खाली जिन्यावरून ढकलून दिले. त्यात त्याची वाचा गेली, त्यात चालता आणि बोलता उभं राहता सुद्धा येईल. आणि तेव्हा त्याने जिन्यावरून ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नाही म्हणून जानकीकडे बोट दाखवलं. त्याने बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केला. जेव्हा हे सिद्ध झाले तेव्हा मात्र आता सुमित्रा वहिनींनी या दोघांना घराच्या बाहेर काढलं होतं, ऋषिकेश आणि जानकी यांना. आणि जज साहेब, अहो तुम्हाला काय सांगू, कारण ह्या दोघांना जेव्हा घराच्या बाहेर काढलं तेव्हा मात्र ह्या दोघांना इतका आनंद झाला होता, कारण त्या जानकीला तिचं सेपरेट राहण्याचं स्वप्न तिचं पूर्ण झाले होते. परंतु जज साहेब, अहो तुम्हाला खरं सांगतो की त्यानंतर नाण्या पूर्ण खचला होता. शरीराने पूर्णपणे तो लुळा आणि पांगळा झाला होता. अगदी रडण्याचं थोडंसं नाटक सुद्धा करून आता हे सर्व सांगतो.
अहो माझा चांगला हिंडता आणि फिरता मित्र अगदी व्हीलचेअरवर आला होता, त्याला खूप काही असं बोलायचं होतं, त्याच्या मनातील मला सांगायचं होतं, परंतु ह्या लोकांनी पूर्ण त्याचा आवाज काढून घेतला होता। बेचव पदार्थ त्याला देऊन त्याला पूर्णपणे अगदी दिवस काढले त्याने, अगदी ह्या लोकांनी त्याची दुर्दशा केली होती। तेव्हा सौमित्र उभा राहतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड साहेब, हे लोक जे काही सांगतात ते चुकीचं बोलतात आणि खोटं सांगतात। तेव्हा निंबाळकर लगेच म्हणतो की म्हणजे जे काही घडलं होतं ते या असं म्हणण्याने तुम्ही मान्य करतात का? तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की ऑब्जेक्शन, कारण या केसचा या प्रश्नांची आणि या घडलेल्यांशी घटनांशी काही संबंध नाही। म्हणजे हे बघा, जे काही त्या व्यक्तीला पहिल्यांदा सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला गेला होता ते यावरून सिद्ध होते, असं आता निंबाळकर म्हणतो। तेव्हा मात्र आता लगेच सयाजीला विचारतात की तुमच्या मते हा ऋषिकेशचा स्वभावाने कसा आहे तो? तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की ह्या सयाजीला माझ्याबद्दल विचारणं म्हणजे चोरीला धार काढणारे एखादा बकरा दिल्यासारखं आहे। तेव्हा आता लगेच निंबाळकर लगेच म्हणतात की बोला सयाजीराव, तुम्ही बोला। तेव्हा सयाजी आता ऋषिकेशकडे बोट दाखवत म्हणतो की बघितलंस का कसा डेंजर माणूस आहे? अहो कायम तापलेला आणि कायम भडकलेलाच असतो हा माणूस, गुरमी आणि माज दोन्ही सुद्धा खिशात ठेवून हा फिरत असतो। मी तुम्हाला सांगतो की रागाच्या भरात हा माणूस काही पण करू शकतो। नाण्याबरोबर याचं भांडण होतं, परंतु नाण्या गेला आणि मला सुद्धा तो माझ्या घरी येऊन धमकून गेला। एके दिवशी तर ड्रायव्हरचे कपडे घालून माझ्या गाडीमध्येच येऊन बसला आणि काल परवाचीच गोष्ट घ्या, त्याला पकडण्या अगोदर तो दांडका घेऊन मला मारायला आला होता, परंतु नशीब माझं मी वाचलो, कारण तेव्हा ते पोलीस आले होते। मी तुम्हाला खरं सांगतो की आम्ही शहरातले माणसं नाहीत, हुशार नाहीत, परंतु चेहरा बघून माणसंही बरोबर ओळखतो आणि आजपर्यंत कधीही असं झालेलं नाही। त्यामुळे ह्या माणसाचा चेहराच बघून सांगतात की नक्की हा काही सुद्धा करू शकतो। अहो मला तर डाऊटच आहे, याने माझा गळा तर धरलाच होता आणि नानाच्या बाबतीत सुद्धा याने असंच काहीतरी करून नाण्याला मारलं असेल। ऋषिकेशला आता काही त्याच्यावरील आरोप सहन होत नाही, तो आता इतका लगेच विटनेस बॉक्समधून धावतच सयाजीची गचंडी धरण्यासाठी पुढे येतो। जोरात सयाजीराव असं ओरडतो, पोलिसांना सुद्धा तो ऐकत नाही। आता ऋषिकेश लगेच येतो, सयाजीची गचंडी धरतो। तेव्हा मात्र आता सौमित्र त्याला सोडवण्याचा खूप प्रयत्न करतो, ऋषिकेश ऐकायला तयार नसतो। सर्वजण ऋषिकेशला पकडायला धावतात, परंतु ऋषिकेश आता इतका चिडलेला असतो। जानकी सुद्धा ओरडते की ऋषिकेश ऋषिकेश, परंतु ऋषिकेश खूप असा पेटून उठलेला असतो। ऋषिकेश ओरडत असतो की सांग माझे नाना कुठे आहे, तू त्यांना कुठे ठेवलं, काय केलं त्यांच्यासोबत तू? म्हणून आता त्याचा जाब तो विचारत असतो, माझे नाना कुठे आहेत ते मला सांग, नाहीतर मी इथेच तुझा जीव घेईन। तेव्हा आता जयसाहेब ओरडतात की ऑर्डर ऑर्डर, सर्वांनी शांतता राखा आणि मिस्टर ऋषिकेश रणदिवे शांतता राखा। आणि सौमित्रला सांगतात की तुम्ही कोर्टामध्ये शांतता राखण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ऋषिकेश रणदिवे यांना शांत राहायला सांगा। तेव्हा आता सौमित्र ऋषिकेश दादाला म्हणतो प्लीज शांत व्हा, तर ऋषिकेश म्हणतो की अरे सौमित्र, पण हा माणूस खोटं बोलतोय। सौमित्र म्हणतो की दादा मला माहिती आहे की तो खोटं बोलतो, हे सर्व हे मुद्दामून करतात, त्यामुळे तू शांत राहा, तू रागावू नकोस। ऋषिकेश ऐकायला तयार नसतो। शेवटी आता इन्स्पेक्टर साहेब आणि हवालदार हे धरून आता ऋषिकेशला विटनेस बॉक्स मध्ये नेतात। तेव्हा आता ऍडव्होकेट निंबाळकर साहेब हे सयाजीरावाला त्यांच्या जागी बसायला सांगतात। सयाजीराव आता अगदी विनम्र असल्यासारखा जज साहेबांना हात जोडतो, धन्यवाद असं म्हणून आता तो आपल्या जागेवर जाऊन बसतो। तेव्हा मात्र आता निंबाळकर साहेब मिलॉर्ड साहेबांना म्हणतात की मला जे कोर्टामध्ये सिद्ध करायचं होतं तर ते ऋषिकेश रणदिवे यांनी मला मदत केली, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो। जे काही आता तुम्ही घडलेलं आहे त्या सर्वावरून तुम्ही एक अंदाज बांधू शकता, त्याच्या दहशतीखाली याचं घरच नाही तर अख्खं मुळशी असू शकतं, त्यामुळे उद्या जर याच्या बाजूने साक्ष द्यायला उभी राहिले याला पोलीस कस्टडी द्यायला हवी आणि त्याच्यासारख्या माणसाला जर आपण बाहेर ठेवणं तर पिसाळलेल्या कुत्र्याचा बेल्ट काढणं असं होण्यासारखं आहे। त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो की ऋषिकेश रणदिवे यांना पोलीस कस्टडी देण्यात यावी। तेव्हा मात्र आता ऋषिकेशची एक चूक महागात पडलेली असते, कारण हे सर्व मुद्दाम घडून आणलेलं असतं ऋषिकेशचा राग अनावर करण्यासाठी। आणि तेव्हा मात्र आता जज साहेब सांगतात की ऋषिकेश रणदिवे यांनी कोर्टाचा अपमान करून कोर्टामध्ये गैरवर्तन केल्याबद्दल आणि साक्षीदार सयाजीराव यांचा अपमान केल्याबद्दल हे कोर्ट ऋषिकेश रणदिवे यांना 25,000 रुपयाचा दंड ठोठावत आहे आणि त्यांना पोलीस कस्टडी देण्यात येत आहे। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पाणी येते। सौमित्र आणि जानकी यांना सुद्धा आता खूप असं वाईट वाटते, परंतु ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना मात्र खूप असा आनंद होतो। अवंतिकाला सुद्धा खूप टेन्शन येते आणि सयाजीराव तर अगदी हसतो। या शिक्षेची अंमलबजावणी ही तात्काळ होईल। तेव्हा आता जानकी लगेच उठून उभी राहते, जज साहेबांसमोर हात जोडते आणि म्हणते की प्लीज तुम्ही त्यांना पोलीस कस्टडी ही सुनावू नका। तुमच्या समोर हात जोडते, मी मान्य करते की त्यांचा रागाच्या भरात ताबा सुटला, परंतु मी
हात जोडून तुमची माफी मागते, तू प्लीज तुम्ही त्यांना पोलीस कोठडीत टाकू नका, प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते, तुम्ही तुमचा निकाल मागे घ्या. तेव्हा आता सौमित्रा आणि अवंतिका जानकीला शांत राहायला सांग, प्लीज असं करू नका. तेव्हा आता जज साहेब म्हणतात की मिसेस जानकी रणदिवे, कोर्टाने आपला निर्णय दिलेला आहे त्यामुळे त्यात बदल नाही होऊ शकत आणि ऋषिकेश रणदिवे यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात यावे असं आता जज साहेब सर्वांसमोर सांगतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब आता ऋषिकेशला बेड्या ठोकण्यासाठी हवालदारांना सांगतात. तेव्हा मात्र आता ऋषिकेशला बेड्या ठोकून पोलीस घेऊन जात असतात. जानकी धावतच येते. तेव्हा आता लगेच निंबाळकर सयाजीरावाला तर लगेच मिठी मारतो. तर सौमित्र रागाने आता यांच्याकडे बघत असतो. तर अवंतिका जानकीला समजावतो. सौमित्र आता तेथून जायला निघतो. तर लगेच ॲडव्होकेट निंबाळकर म्हणतो की काय सौमित्र, अहो तुम्ही तर एक वकील आहात, मग कोर्टामध्ये कसं वागायचं असतं याचं ट्रेनिंग तुम्ही तुमच्या भावाला दिले नाही का? काय हे, मला तर असं वाटलं होतं मुळशीमधील माझा मुक्काम अधिकच वाढेल म्हणून तर मी खूप मोठी बॅग भरून घेऊन आलो होतो, परंतु तुमच्या भावाने आज येथे जी काही ऍक्शन फिल्म दाखवली ही केस मात्र अगदी त्याने सोपी करून टाकली आणि आता हे तर सिद्धच झाले. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की हे जे काही आहे ते सर्व DNA टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर सर्व काही कळेल. तेव्हा आता ॲडव्होकेट निंबाळकर म्हणतो की हो बघूयात आणि लगेच निंबाळकर तेथून निघून जाते. त्याच्या मागे सयाजी, ऐश्वर्या आणि सारंग निघून जातात. तेव्हा आता जानकी पूर्णपणे खचून गेलेली असते आणि अगदी एक एक पाऊल टाकत जानकी पुढे होते आणि सौमित्र आणि अवंतिका सुद्धा आता जानकीच्या मागेच असतात. तेव्हा आता इकडे सुमित्रा तर वाटेच बघून असते. तेव्हा शर्वरी लगेच तिच्या जवळ येते आणि आई आजचा निकाल लागला असं सांगते. तेव्हा आता सुमित्रा विचारते की अगं ऋषिकेश सुटला ना? शर्वरीला तर खूप आनंद होतो. शर्वरी म्हणते की नाही, त्याला पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले. सुमित्रा म्हणते की अगं असं कसं होईल, त्याने काहीच केलेले नाही, का त्याला कस्टडीमध्ये ठेवण्यात आले ग? तेव्हा शर्वरी म्हणते की आई त्याने काय केले आणि काही नाही, पोलीस आता त्याच्याकडून कस्टडीमध्ये वधून घेते आणि उगाच तू काळजी करत बसू नको. सुमित्रा म्हणते की हे पग शर्वरी, ऋषिकेशने काही केलेले नाही. शर्वरी म्हणते की हे पग आपण चर्चा करायलाच नको, आपलं एकमत नाही होऊ शकत आणि आई ती बॉडी कुणाची आहे हे लवकरच कळेल कारण त्या बॉडीची DNA टेस्ट होणार आहे. तेव्हा आता सुमित्राला आणखीन धडकी भरते. त्यानंतर आता इकडे जानकी, सौमित्रा आणि अवंतिका जेलच्या त्या बाहेर येतात. काही झालं तरी तुम्ही ऋषिकेशला सोडून आणा, काही करा पण तुम्ही ऋषिकेशला सोडवा. अवंतिका, सौमित्र, काही झालं तरी तुम्हाला ऋषिकेशला सोडून आणायचं आहे. सौमित्र म्हणतो की वहिनी शांत हो, दादाने जे काही कोर्टामध्ये केले ना, दादाने जे काही केले ते करायला नको होतं, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. त्यावर आता जानकी विचारते की काही केलं म्हणजे? अगं अवंतिका, बघितलंस ना तू सयाजी काकाने काय केलं होतं, मुद्दाम ऋषिकेशला उपसावलं ना, ते असे बोलले की नक्की ऋषिकेशचा राग अनावर होईल आणि ते हात उचलतील म्हणून त्यांनी हे सर्व मुद्दाम केलं आणि शेवटी तेच झाले. हे सगळं कोर्ट नाही बघत का? म्हणून जानकी आता खूपच रडत असते. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी तुम्ही अगोदर शांत व्हा, तुमचं बरोबर आहे, त्यांच्याकडे एकही मुद्दा नव्हता दादांना कस्टडीमध्ये पाठवण्यासाठी, म्हणून हे जे काही आहे ते सर्व त्यांनी मुद्दाम केले होते, परंतु वहिनी या सगळ्यामध्ये नुकसान फक्त आपलंच झालेलं आहे हे लक्षात घ्या. तसंही वहिनी कोर्टामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी केस ही वीक होत असते आणि दादांनी मात्र तेच केलं, कोर्टामध्ये मारामारी केली आणि आपली केस मात्र वीक केली. तेव्हा आता जानकी रडत विचारते की वीक करून टाकली म्हणजे काय, म्हणजे आता अवंतिका काहीच होऊ शकत नाही का? तर अवंतिका म्हणते आपल्याकडे एक उपाय आहे, ते म्हणजे ते DNA टेस्टचे रिपोर्ट. सौमित्र तू सुद्धा अगदी योग्य पॉइंट तेथे मांडला की DNA टेस्टचे रिपोर्ट, आणि आता मात्र जे DNA टेस्टचे रिपोर्ट आहेत तेच आपल्याला वाचू शकतात. डेड बॉडी कुणाची आहे हे सर्व क्लिअर त्यामुळेच होऊ शकते. सौमित्र म्हणतो की हो, त्या DNA टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतरच आपला दादा सुटू शकतो आणि तेवढंच तेथून आता ऋषिकेशला पोलीस घेऊन जात असतात. तर जानकी धावतच ऋषिकेश जवळ येते आणि ऋषिकेशच्या हातामध्ये बेड्या बघून ती आता खूपच रडते. ऋषिकेश म्हणतो की आय एम सॉरी जानकी, तुम्हाला सांगितले होते की रागावर नियंत्रण ठेवा म्हणून, परंतु तेथे काय झाले आणि मी रागावर नियंत्रण नाही कंट्रोल ठेवू शकलो, मला माफ कर आणि आता मला असं वाटतं की या सर्वातून मी नाही लवकर सुटू शकत. तेव्हा आता जानकी म्हणते की असं बोलू नका, यातून तुम्ही नक्की सुटतात. नानांच्या खुनाचा जो काही खोटा आरोप झालेला आहे आरोपातून सुद्धा तुम्ही लवकरात लवकर सुटताल. मला पूर्ण खात्री आहे तुम्ही असा धीर सोडू नका, सगळं काही ठीक होईल. हा कठीण काळ सुद्धा आपण पार करू, त्यामुळे कायम लक्षात ठेवा की हार मानणं ही सोपं आहे, परंतु ह्या कठीण काळामध्ये लढत राहणं खूप गरजेचं आहे. आपण लढत राहायचं, हरायचं नाही, लढत राहायचं. तेव्हा आता ऋषिकेश जानकीच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि हे बघ जानकी, आई आणि ओवीची काळजी घे, आपल्या घराची काळजी घे. आता इन्स्पेक्टर साहेब लगेच म्हणतो की चला काय चाललं तुमचं हे सर्व? हवालदार
याला कस्टडीमध्ये घ्या। आणि आता पोलीस आणि हवालदार आता ह्या ऋषिकेशला घेऊन जातात। जानकीच्या हातामधील ऋषिकेशचा हात सुटतो। जानकी आता खूप अशी रडते। पोलीस आता त्या ऋषिकेशला घेऊन जातात। जानकी खूप रडत असते आणि अवंतिका सौमित्र यांना सुद्धा खूप असं रडू येतं। त्यानंतर आता इकडे घरी आल्यानंतर ऐश्वर्या इतकी खुश होत असते। चुटक्या वाजवत ती आता म्हणत असते, खरंच निंबाळकरने केलं ते खरंच एक अमेजिंग होतं। काय बँड वाजवलेत ऋषिकेशचे, आणि म्हणजे त्या सौमित्राची तर त्या निंबाळकरने बोलतीच बंद करून टाकली होती। असा डॅशिंग वकील फक्त आजपर्यंत मी फिल्ममध्ये बघितला होता, परंतु आज त्याने जे काही केलं तर कोर्टामध्ये कमालच करून टाकली। आणि जर थोडा वेळ अजूनपर्यंत तो बोलला असता तर त्या सौमित्र आणि अवंतिकाच्या गळ्यातील तो टाय गळूनच पडला असता। खरंच निंबाळकरने अगदी कमाल केली। आणि सारंग, तुम्हाला काय वाटतं? तेव्हा मात्र सारंगच्या डोळ्यातून खळखळ असं पाणी येतं। सारंगला विचारते की मस्त बोलला ना? तेव्हा सारंग रडत म्हणतो की हो मस्त वाटलं, आणि परत म्हणतो की ऐश्वर्या, मला इतकं अस्वस्थ वाटतंय, सगळं काही ऐकून मला नानांची आठवण येते। ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला त्या ऋषिकेशला शिक्षा मिळायला हवी ना? मग त्याला शिक्षा मिळणारच। आणि आता कुठे सुरुवात झाली कोर्टाची, अजून तर निकाल बाकी आहे, परंतु आज मात्र तुम्ही बघितलंच ना, त्याला आता कुठे पोलीस कस्टडीत घेतलेला आहे। हळूहळू त्याला बोलतं करते। मला तर असं वाटतं की पोलिसांनी त्याला चांगलंच फोडायला हवं। तुम्ही बघितलंच ना भर कोर्टामध्ये तो कसा डॅडांच्या अंगावर धावून आला होता, त्यांची गचंडी पकडली होती। सारंग असंच ऋषिकेश दादांनी नानांना सुद्धा मारलं असेल तर रागाच्या भरामध्ये। तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या बास करा, तुम्ही काय त्या दादाचं घेऊन बसलात, मला मात्र माझ्या नानांची आठवण येते। ऐश्वर्या, खरंच आपले नाना नाहीत का हो? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही सारंग, आपले नाना नाहीत, आणि हे सगळं काही बोलून आपले नाना वरून खाली येणार नाही आपल्याला भेटण्यासाठी, आणि आपले नाना या जगात नाही, हे सगळं आता तुम्ही स्वीकारा। बिचारे नाना एकदा खुर्चीवरून उठले तर कायमच्या आयुष्यामधूनच उठले। तेव्हा सारंग पूर्णपणे वैतागतो आणि तो ऐश्वर्या समोर हात जोडतो की बास करा, आता पुढे काही बोलू नका, हे सगळं मला नाही सहन होत, सारखं सारखं तेच ते, माझा विश्वासच नाही बसत की हे सर्व खरं आहे ते। ऐश्वर्याला इतका राग येतो, ती सारंगला आता मागून अगदी दातखड्या खाऊन बुक्की मारल्याचं नाटक करते। सारंगला म्हणते की जरी तुमचा विश्वास नसला तरी सुद्धा हेच खरं आहे, माझा सुद्धा विश्वास बसत नाही, परंतु हे सगळं काही बघूनच मी इतकी खुश होते। तेव्हा सारंगला हे ऐकून धक्का बसतो। तो ऐश्वर्याला विचारतो की काय? तेव्हा ऐश्वर्या लगेच विषय बदलते, अहो हेच की ऋषिकेशला शिक्षा होते, आणि काही झालं तरी त्या ऋषिकेशला शिक्षा व्हायलाच हवी। आज मात्र त्याला कस्टडीत नेले, उद्या हळूहळू तो तोंड उघडून त्याच्या गुन्ह्याची कबुली देईल, आणि कुठे या केसचा निकाल लागेल, आणि लवकरात लवकर या केसचा निकाल लागायलाच हवा। तेव्हा सारंग म्हणतो की तुम्हाला असं का वाटतं? तर ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो हे सर्व आपलं आहे आणि ते आपल्याला मिळायलाच हवं, आता पण बिन काही नको, आपण फक्त याच गोष्टीचा विचार करायचा, त्या ऋषिकेशला जास्तीत जास्त शिक्षा व्हायलाच हवी, आणि हे बघा तुम्ही मात्र माझ्या बाजूने असायला हवे, आणि नाहीतर तो सौमित्र येईल तुमची वकिली करण्यासाठी, आणि ह्या ग्लासवर हे पाणी कुणी पिलं होतं त्याचे ठसे असं काहीतरी तुम्हाला सांगेल, आणि तुम्ही लगेच त्याच्या बोलण्यामध्ये अडकताल, आणि पाण्याच्या बाबतीत जर त्यांनी आपल्याला भलतंच काहीतरी खायला दिले तर त्यामुळे त्यांच्या बोलण्यात आपण अडकायचं नाही, आणि इथून पुढे या घरात राहताना आपण एकदम सावध राहायचं। तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या, तुम्ही खूप पुढचा आणि चुकीचा विचार करता, अहो सौमित्र दादा आणि अवंतिका वहिनी आपल्याला काही करणार नाहीत। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की इतकं भोळं राहू नकास, आज कोर्टामध्ये जे काही आहे ते बघितलं ना, त्या निंबाळकर पुढे सौमित्र आणि अवंतिकाची हवा टाईट झाली होती, आणि तो सौमित्र ऋषिकेशला वाचवण्यासाठी काही पण करू शकतो, त्यामुळे जरा आपण लांबच राहा, नाहीतर आपण त्यात लढकू, आणि उद्या कदाचित आपल्याला सुद्धा साक्ष द्यावी लागेल, आपल्यावर सुद्धा साक्ष देण्याची वेळ येऊ शकते। साक्ष म्हटल्यानंतर सारंग खूप घाबरतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो कशाला इतकं घाबरतात, ऋषिकेश बद्दल आपल्याला सुद्धा विचारलं जाईल, तो माणूस कसा आहे, काय आहे, कसा वगैरे वगैरे विचारते, तेव्हा मात्र तुम्हाला आपल्या बाजूने अगदी ठामपणे बोलायचं आहे, आणि तो तुमचा भाऊ आहे हा विचार तुम्ही त्यावेळेस तेथे आणायचा नाही, ते फक्त आपल्या नानांचे गुन्हेगार आहेत, आणि ते कसे गुन्हेगार आहेत हे फक्त तुम्हाला कोर्टामध्ये सांगायचं आहे। जर ऋषिकेशला शिक्षा झाली तरच नानांच्या आत्मेला शांती मिळू शकते। तुम्हाला काय म्हणते हे सर्व कळते ना तुम्हाला? त्यानंतर आता जानकी, अवंतिका, सौमित्र घरी येतात, तर अवंतिका म्हणते की वहिनी तुम्ही शांत व्हा, पाणी घ्या, तर जानकी आता शांत राहायला तयार नसते। ती अवंतिकाला म्हणते की मी ऋषिकेशला समजावत होते की तुम्ही कोर्टामध्ये शांत राहा, राग आवरा म्हणून, त्यांना हे लोक उपसवणार आहे हे मला माहिती होतं, परंतु जे व्हायचं नव्हतं तेच घडलं,
शेवटी जे होणार होते तेच घडले। तेव्हा जानकी आता खूप रडत असते। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की त्या नालायक सायजीने मुद्दाम दादाला यात ओढले आणि आता अवंतिका म्हणते की हो, निंबळकरने मुद्दाम सायजीचं ऐकून हे सर्व केलं असणार, हे सर्व खात्रीने सांगते। तर सौमित्र म्हणतो की एक्झॅक्टली अवंतिका, दादाचं हे असा वागण्याचा फायदा घेऊन त्यांना एक मोठा असा मुद्दा मिळाला, परंतु काही झाले तरी वहिनी मी त्यांना ही केस नाही जिंकू शकणार, मी दादाची निर्दोष सुटका करेलच। तेव्हा आता जानकी म्हणते की कोण हरेल आणि कोण जिंकेल याला महत्त्व नाही, परंतु ऋषिकेश मात्र निर्दोष सुटून घरी यावे एवढंच माझी इच्छा आहे। आणि ओवीची सुद्धा आता काळजी वाट। मागच्या वेळेस जेव्हा ऋषिकेश जेलमध्ये होते तर ओवीने काही व्यवस्थित खाल्ले पेल्ले नव्हते, सतत बाबा बाबा करत होते तिच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी। माझ्या नाकी 9 असे दम आले होते आणि आता जर तिला कळलं तर काय करू मी, म्हणून जानकी आता खूप अशी रडते। मला इतका ट्रेस सहन होत नाही, ओवीला काय उत्तर देऊ, म्हणून ती खूप रडते। अवंतिका म्हणते की वहिनी शांत व्हा प्लीज, तुम्हाला खूप त्रास होतोय। तेवढ्यात ओवी धावतच येते आई आणि बाबा करत। तेवढ्यात जानकी डोळ्यातील पाणी पुसते। ओवी म्हणते की आई, काका आणि काकू तुम्हाला माहिती आहे का, मला मध्ये खूप मार्क मिळाले आणि हे माझ्या बाबांनी अभ्यास घेतला होता म्हणूनच, आणि आता बाबांना मला मार्क दाखवायचे आहे, म्हणून ओवी खूपच खुश असते। तेव्हा आता अवंतिका, जानकी, सौमित्र यांना तर खूप टेन्शन येते। ओवीला काय उत्तर द्यायचं हे त्यांना नाही कळत। ओवी विचारते की बाबा कुठे आहे। सौमित्र आणि अवंतिका एकमेकांकडे बघतात तर जानकीला आणखीन रडू येते। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सुमित्रा जानकीला म्हणते की काय वाटेल ते कर, परंतु आपल्या ऋषिकेशला लवकरात लवकर सोडव, तुरुंगातून त्याला बाहेर काढ आणि आपल्या नानांना कायमचे या घरामध्ये घेऊन ये। त्यानंतर सौमित्र आणि अवंतिका एकमेकांशी बोलत असतात। सौमित्र म्हणतो की अवंतिका, मी सुद्धा त्या DNA टेस्टची वाट पाहते, रिपोर्टच आपल्यासाठी खूप मोठा पुरावा आहे। तेव्हा आता अवंतिका सौमित्राच्या हातामध्ये हात देते आणि म्हणते की मला पूर्ण खात्री आहे की ही केस मात्र आपणच जिंकणार, म्हणून आता ऐश्वर्या ह्या दोघांचं बोलणं चोरून ऐकते आणि DNA रिपोर्ट का असं म्हणून त्याचं काय करायचं आता हे मी बघते, असं बोलून ऐश्वर्या स्वतःचा प्लॅन ठरवते। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।